जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर 1100 जागांसाठी ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी भरती निघाली आहे. खासियत अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालंय आणि सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. कम्प्युटर बेस म्हणजे तुमची ऑनलाईन एक्झाम होईल, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिलेक्शन अशी सोपी प्रोसेस असणार आहे. पॅकेज पण चांगलं आहे, तुम्ही ते बघू शकता. 6.5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतोय. अप्लाय कसं करायचा, स्टडी कसं करायचा, कुठले बुक प्रिफर करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय आणि बँकेत जॉब पाहिजे, असं नाही की कॉमर्स वगैरे झालं पाहिजे, आर्ट्स तुमचं झालंय किंवा कुठलंही ग्रॅज्युएट तुम्ही आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण डिटेल्स इथे दिसून जातील. जसं की बघू शकताय, रजिस्ट्रेशन म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. कधीपासून तर तुम्ही ते बघू शकताय, 8/3/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालंय. अप्लाय करायची शेवटची तारीख 19/3च आहे, म्हणजे फक्त आपल्याकडे 10च दिवस बाकी आहे. त्याआधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्याचं जे ड्युरेशन आहे ते फार कमी दिलंय, कारण की इथे यांना कॉम्पिटिशन नको आहे. त्यामुळे काय आहे, तुम्ही लवकरात लवकर फॉर्म इथे भरून घेतला पाहिजे. ओके. त्यानंतर लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन प्रिंट करायची 3/4 आणि ऑनलाईन फी पेमेंट करायची पण शेवटची तारीख हीच असणार आहे. अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा दिलंय न्यू रजिस्ट्रेशन किंवा हाऊ टू अप्लाय, यावरून आपण संपूर्ण इथे अप्लाय करू शकतोय. कोणातर्फे हे अपडेट आलंय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, IDBI बँकेतर्फे हे अपडेट आलेलं आहे. मी शॉर्ट नोटिफिकेशन आली होती, त्यावर व्हिडिओ बनवला होता. तुम्ही ते बघू शकता, शॉर्ट नोटिफिकेशनवर व्हिडिओ बनवला होता. पण आता डिटेल नोटिफिकेशन आली आणि संपूर्ण माहिती आली. म्हणजे तेव्हा सिलेबस नव्हता माहिती, एक्झॅक्ट जागा नव्हत्या माहिती, किंवा महाराष्ट्रामध्ये जसं पुणे झालं, मुंबई झालं, मग अमुक ठिकाणी किती जागा आहे, कास्टनुसार किती आहे, ती पण सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळते. ओके. तर इथे बघा, इथून आपण अप्लाय करू शकतो. इथे ॲडव्हर्टिजमेंट आहे. तर ॲडव्हर्टिजमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. जसं की बघा, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ही पोस्ट असणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे डेट वगैरे सगळं दिसून जाणार आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे. पण तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, महाराष्ट्रात बँकेत जॉब पाहिजे आहे. तर इथे बघा 3 महत्त्वाचे ठिकाणं, जसं की मुंबई झालं, नागपूर झालं आणि पुणे झालं, या ठिकाणी तुम्हाला इथे वॅकन्सी मिळणार आहे. बाकी तुम्हाला इतर कुठल्याही सिटीजमध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे हे 3 मेन सेंटर्स आहे. या अंतर्गत समजा आता पुणे अंतर्गत इथे बघा गोवा पण होतंय, नागपूर अंतर्गत त्याच्या आजूबाजूच्या सिटीजमध्ये पण होऊ शकतंय, मुंबई अंतर्गत पण होणार आहे, जसं की नाशिक वगैरे सिटी, यामध्ये सुद्धा जागा ओपन्स असतील तर तिथे सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतंय. तुम्हाला ते लोकेशन मिळू शकतंय. ओके. आता मुंबईसाठी किती आहे, तर 130 जागा आहे. नागपूरसाठी किती आहे, तर 50 जागा आहे आणि पुणेसाठी किती आहे, तर 55 जागा. म्हणजे जवळपास 130-35 जागांसाठी ही भरती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधनं अप्लाय करताय म्हणजे महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे. नागपूरमधून करताय तरी मराठी आली पाहिजे आणि पुण्यामधून अप्लाय करताय तर कोकणी किंवा मराठी, कारण की गोवासाठी कोकणी आणि पुण्यासाठी मराठी ह्या भाषा तुम्हाला आल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता मराठी आलं पाहिजे. त्यामुळे जे परप्रांतीय आहे, ज्यांना मराठी भाषा वगैरे येत नाही, त्यांच्यासाठी हे अवघड असणार आहे, पण आपल्यासाठी सोपं आहे. ओके. टोटल किती जागा आहे, तर 1100 जागा टोटल इथे असणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरीनुसार बघायचं तर कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकताय. जसं की मी तुम्हाला सांगतो, इथे बघा मुंबईमध्ये तुम्ही इथे बघू शकताय कुठल्या कॅटेगरीत आहात. म्हणजे बघा, जनरल म्हणजे UR, SC, ST, OBC, EWS आणि टोटल जागा दिल्या आहेत. जसं की बघा, मुंबईमधून करताय तर ओपनसाठी 52 आहे, SC साठी झालं, ST साठी झालं, त्याच्यानंतर OBC झालं आणि EWS झालं. तर यासाठी तुम्ही बघू शकता. नागपूरसाठी किती आहे, 20 आहे, 9 आहे, 5 आहे, 11 आहे, 5 आहे. त्याच्यानंतर पुण्यासाठी किती आहे, तर ओपनसाठी 6, SC साठी 7, ST झालं, OBCसाठी EWS झालं. तर अशा टोटल इथे जागा दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात, कुठे अप्लाय करायचं आहे हे तुमच्यावर आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मे बी तुम्हाला समजा तुम्ही राहताय नागपूरला, पुढे जाऊन तुम्ही पुण्याला शिफ्ट होणार असाल तर तुम्ही पुण्याच्या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकताय. इथे काही बंधन नाही की अमुकच ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला असं वाटतं इथे जागा जास्त आहे, इथे अप्लाय करा, इथे अप्लाय करायचं, इथे तुम्ही अप्लाय करू शकता. ते फ्रीडम तुमच्याकडे आहे. ओके.
अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय पात्रता काय असणार आहे. तर सगळ्यात सोपी पात्रता आहे की बॅचलर डिग्री विथ मिनिमम 60% मार्क फॉर जनरल, EWS आणि OBC साठी. या 3 कॅटेगरीत नेता तर 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडलेले पाहिजे. आणि तुम्ही SC, ST, PWBD कॅन्डिडेट आहात तर 55% तुम्हाला इथे पडलेले पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. ओके. आणि 20 ते 25 तुमचं वय पाहिजे, पण कॅटेगरीत नसाल तर वयात सूट दिली आहे. म्हणजे तुमचं वय 2001 या नंतर झालेला पाहिजे आणि या आधी झालेला पाहिजे. ओके. अजून इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमची एक्झामची डेट काय असणार तर एप्रिलमध्ये. आता काय चालू आहे मार्च. म्हणजे कंप्लीट 1 महिना तुमच्या हातात आहे एक्झामची तयारी करण्यासाठी. आता ती तयारी कशी करायची, कुठले सब्जेक्ट असतात ते पुढे ते दिलंय. पण इथे मी बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही मागू शकता. IDBI बँकेचा आहे. सिमिलर जो सिलेबस आहे त्या प्रकारे तुम्ही ते अभ्यास करू शकताय. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. किती सॅलरी, किती पॅकेज मिळतं ते दिलं आहे. तर 6.14 लाख ते 6.50 लाख. म्हणजे मुंबई वगैरे सारख्या सिटीमध्ये तुम्हाला 6.5 लाखांचं पॅकेज मिळेल आणि दुसरं नॉन मेट्रो सिटीजमध्ये तुम्हाला 6.14 लाखांचं पॅकेज मिळेल. इथे बघा दिलंय क्लास अ सिटी, म्हणजे सिटीचा क्लास कुठला आहे त्यानुसार ते तुम्हाला मिळणार आहे. ओके. अजून महत्त्वाच्या गोष्टी इथे दिल्या आहे. पेन्शन वगैरे बद्दल माहिती दिली आहे, करिअरबद्दल माहिती दिलेली आहे, पोझिशन कशी असेल, अपॉइंटमेंट कशी असेल ते दिलेलं आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू या बेसिसवरच होणार आहे. आणि झाली तर तुमची मेडिकल टेस्ट इथे होऊ शकते. ओके. बाकी कुठलीही इथे अडचण नाहीये. सिलेबस कसं आहे तर लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 40 मार्कासाठी, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस यासाठी 60 प्रश्न 60 मार्कांसाठी. म्हणजे 200 प्रश्न 200 मार्कांसाठी 120 मिनिटं म्हणजे 2 तास आपल्याला मिळत आहेत. ओके. आता याचा सिलेबस म्हणजे लॉजिकल रिझनिंग झालं, डेटा अनालिसिस झालं किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड झालं, याची बुक मी इथे टॅग करून दिले, तिथून तुम्ही स्टडी सुरू करू शकता. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर ते बघा पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. अनेक जण हे लक्षात घेत नाही. तर तुमचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर जर तुम्ही चुकीचं दिलं तर 1/4 म्हणजे 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथे असणार आहे. ओके. इंटरव्ह्यू कसा होणार आहे तर त्याचे पण बद्दल इथे माहिती दिलेली आहे. इंटरव्ह्यू बद्दल तुम्हाला काही अडचण नसेल इथे डिटेलमध्ये दिले बघा. 100 मार्क्स अँड कॅन्डिडेट नीड टू स्कोर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फॉर इंटरव्ह्यू शॅल बी लेस दॅन 50% आणि SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेटसाठी 45 आहे. आता बँकिंग क्षेत्राचा इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कुठले कुठले प्रश्न विचारतात तर याचं बुक पण मी ते टॅग करून देईल. ओके. जेणेकरून तुम्हाला सोपं होईल अभ्यास करण्यासाठी. कारण की बघा तुम्ही एका बँकेचा अभ्यास करताय तर बाकीच्या ज्या बँकेच्या भरती निघत असतात तिथेही तो अभ्यास कामाला येतो. ओके. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर मेडिकल फिटनेसबद्दल माहिती दिली आहे. त्याच्यानंतर इथे क्रायटेरिया दिला आहे तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे जे की तुम्हाला सांगून झालेलं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये कशी सूट दिली आहे तर SC, ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन वगैरेसाठी पण इथे दिलेली आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर हाऊ टू अप्लाय. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा पर्सनल ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर हा प्रॉपर ठेवायचा आहे. यावरच तुमचं कम्युनिकेशन होतं. म्हणजे यावरच तुम्हाला सगळं समजवलं जातं. ओके. त्याच्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर हे स्कॅन करून घ्यायचे आहे, डॉक्युमेंट हे स्कॅन करून घ्यायचे आहे. फॉर्म भरताना ते आपल्याला लागणार आहे. ओके. बाकी ॲप्लिकेशन प्रोसेस काय ते यांनी माहिती दिलेली आहे. टोटल 33 पानी PDF आहे. समजायला यांनी डिटेलमध्ये सगळ्या माहिती सांगून दिलेल्या आहे. आणि फी किती असणार आहे ती तर ₹250 फी आहे SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी आणि ₹1050 फी आहे ओपन कॅटेगरीसाठी बाकीच्यांसाठी. तर बघा इथे बँकिंग एक्झाम जेवढे पण येतात त्यांच्या आसपास 999 किंवा 1050 या आसपासच फी असते. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे लँग्वेज प्रोफिशियन्सीमध्ये काय काय तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे 10वी-12वी मध्ये ॲटलीस्ट तो सब्जेक्ट तुमचा पाहिजे. म्हणजे आपण मराठी शाळेतनं शिकलोय तर मराठी आपलं होतंच 10वी पर्यंत, त्यामुळे ते टेन्शन नाही. ओके. अजून बाकी कास्ट सर्टिफिकेट वगैरे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर त्याचं सर्टिफिकेट, कुठले कुठले डॉक्युमेंट आहे, कॅटेगरीत नसाल कुठले कुठले सर्टिफिकेट लागतात, सगळी इथे लिस्ट दिली आहे. तुम्ही ती बघून घ्या आणि त्यानुसारच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय कसं करायचं तर अगदी सोपं आहे. न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. हा पूर्ण भरून घ्यायचा फॉर्म. सोपं आहे. नाव, आडनाव, तुमचे डिटेल्स आहे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आहे. नेक्स्ट पेजवर तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर करायचा. त्याच्यानंतर डिटेल्स टाकायचं. डिटेल्स म्हणजे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन कधी झालंय, किती मार्क पडले. त्याच्यानंतर फोटोग्राफ अपलोड करायचा, पेमेंट करायचं आणि फॉर्म सबमिट करायचा. तर चांगलं अपडेट आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर स्टार्ट करायचं आहे तर IDBI प्रायव्हेट सेक्टरची चांगली बँक आहे. जे एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.